नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट केली असेल तर मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे की शैक्षणिक घडामोडी इत्थंभूत जाणून घेण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन एकदा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आजूबाजू घडणाऱ्या शैक्षणिक घडामोडींची इत्थंभूत माहिती ही योग्यपणे खरी आणि अधिकृतच्या जवळ जाणारी ही तुम्हाला मिळेल। या चॅनलचा एकमात्र उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कुठेतरी योग्य आणि खरी माहिती मिळाली पाहिजे। त्याचबरोबर शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा विविध पदभरती असतील किंवा त्यांचं करिअर असेल किंवा रोजगाराच्या संधी, नोकरीच्या संधी या सर्वांच्या दृष्टीने योग्य माहिती मिळण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे। त्याच्यामुळं तुमची साथ हवी आहे, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून। या चॅनलद्वारे मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, अशा सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम हे करत असतो। त्याच अनुषंगाने एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे BSc नर्सिंग। मला अनेकांनी विचारलं की सर यंदा BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया ही कधी सुरू होणार आहे किंवा काय, त्या अनुषंगानेच आपण थोडी चर्चा करू। त्यात तत्पूर्वी थोडी बाकी ज्या CETs आहेत सगळ्या त्याची थोडी माहिती देऊन देतो। ते म्हणजे की बऱ्यापैकी CET सेलला तुम्ही जर 12वीला असाल, अजूनही CET सेलच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केली नसाल तर आवर्जून CET सेलच्या वेबसाईटला व्हिजिट करा। तिथे बऱ्यापैकी MST CET म्हणजे जी इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरला प्रवेश घेण्यासाठी CET होती, त्यासोबतच MBA CET असेल, MCA CET असेल, अशा BEd CET असेल, लॉ CET असेल, अशा सर्वांची बऱ्यापैकी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली म्हणण्यापेक्षा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे। ती CET परीक्षा द्यायसाठी जे रजिस्ट्रेशन करायचं असतं ते रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे। त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून भेट द्या, जेणेकरून तुम्हाला माहिती त्याची मिळेल। आता येऊया BSc नर्सिंगकडे। BSc नर्सिंगला भरपूर विद्यार्थी प्रवेश घेत आहेत 12वी नंतर, ज्यांना आरोग्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात कुठेतरी त्यांचं करिअर करायचं आहे, चांगल्या रोजगाराच्या संधी प्राप्त करायचं आहे, असे विद्यार्थी साधारणतः BSc नर्सिंगकडे वळतात। आणि त्याच BSc नर्सिंगची CETचं अजून रजिस्ट्रेशनची काही डेट आलेली नाही आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी 12वीला आहे आणि ज्यांना BSc नर्सिंग करून पुढं आरोग्य क्षेत्रात किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल, त्यांना सर्वांना मी एक सूचना करतो की गेल्या वर्षी तुम्ही जर BSc नर्सिंगची माहिती जाणून घेतली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी जी माहिती सांगितली ती बऱ्यापैकी अधिकृतच्या जवळ जाणारी आहे। त्याच्यानंतर त्याच पद्धतीने या पुढे घडामोडी घडतात किंवा तुम्हाला योग्य एक मार्ग, योग्य दिशा तुम्हाला मिळते। आणि ही माहिती संपूर्ण फ्री ऑफ कॉस्टने तुम्हाला दिली होती, कुठल्याच प्रकारची, कारण ही माहिती सोशल मीडियावरची कसं काय यायला आहे, ही फ्री सोर्स आहे, ओपन सोर्स आहे, चांगला सोर्स आहे माहितीचा। त्याच्यामुळे तुम्ही जर यावर्षी जर BSc नर्सिंग CET देणार असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की गेल्या वर्षी मी ज्या पद्धतीने माहिती दिली त्याचा अनेकांना फायदा झाला, अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाले, सगळे इतर लोक हीच माहिती पैसे घेऊन देतात किंवा त्यांना रजिस्ट्रेशन फी भरा, हे भरा, याव भरा, त्याव भरा, असलं काहीतरी सांगत असतात। माझा उद्देश एकच आहे, विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे, त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे, त्यांना चांगली माहिती मिळाली पाहिजे। पालक जे पैसे खर्च करतात त्याचा कुठंतरी योग्य विनियोग झाला पाहिजे। कष्टाचे पैसे आहे, मेहनतीचे पैसे आहेत, त्या पैसे कुठे वाया जाऊ नये, कोणीच ते घेऊ नये, या सगळ्या उद्देशाने मी हे चॅनल सुरू केलं आहे। त्याच्यामुळं मी म्हणतो आहे तुम्हाला की आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत ह्या चॅनलची माहिती जाऊ द्या, अधिकाधिक लोकांना माहिती जाऊ द्या, जेणेकरून तुम्हालासुद्धा अधिकाधिक याचा फायदा हा होईल। तर BSc नर्सिंग करायचं असेल चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या अवश्य। तर यंदाची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल, काय सुरू होईल, असं सुरू आहे। सध्या आपण थोडं मागे जाऊया, ते म्हणजे बघा, जेव्हा सर्वात आधी टेंटेटिव्ह CETची डेट झाली होती BSc नर्सिंगची, तेव्हा ती 9 आणि 10 अशी होती, आता ती 7 अशी आली आहे अपडेटमध्ये। आता अजूनही हे संभाव्य वेळापत्रक आहे, त्याच्यामुळं पूर्ण अजून अंतिम वेळापत्रक हे आलेलं नाही आहे, अजून अंतिम वेळापत्रक येईल। पण अनेकांनी विचारणा केली आहे की हे कधी साधारणतः सुरू होईल। एक माझा अंदाज असा आहे की BSc नर्सिंग CETचं जे रजिस्ट्रेशन आहे ऑनलाईन पद्धतीने, ज्याला तुम्ही CETसाठी अर्ज भरता, ते पुढच्या आठवड्यात, येत्या आठवड्यात हे सुरू होण्याची शक्यता आहे। येत्या 7-8 दिवसात ते सुरू होईल अशी एक आशा आपण बाळगूया।
आणि मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यात ते सुरू व्हायला हवं, म्हणजे अशी एकूणच मला इच्छा आहे. मला थोडी याच्याबद्दल थोडी एक माझा अभ्यास सांगतो की बघा तुम्ही ज्या मे महिन्यातल्या साधारणतः CETs आहेत सगळ्या, त्या सर्वांचं रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी सुरू झालं आहे. एक 3-4 CETs अशा आहेत की त्यांचं अजून व्हायचं रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे नोंदणी प्रक्रिया CETची हे सुरू व्हायची आहे. तर माझा एक असा अभ्यास सांगतो की याचीसुद्धा नोंदणी प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे. माझ्या विचाराने आज उद्यामध्ये नाही झालं तर हे साधारणतः आठवड्याभरात, पुढच्या आठवड्यात हे होणार असं एकूणच चित्र दिसतं आहे. कारण की शेवटी रजिस्ट्रेशन प्रोसेसला 1-1.25 महिना द्यावा लागतो. 1 महिना दिल्यानंतर त्याला काही मुदतवाढ द्यावी लागते 5-10 दिवसांची. कारण की काय विद्यार्थी अर्ज भरू शकत नाही, काही तांत्रिक अडचणी असतात, काही आर्थिक इश्यू असतात, असे सगळे असतात. काहींच्या लक्षातच येत नाही, काहींना माहिती योग्य पोचत नाही की BSc नर्सिंगचं, काहींना थोडा उशिरा कळतं की आपल्याला अर्ज भरायचा, त्याच्यामुळे 5-10 दिवस मुदतवाढ मिळते. म्हणून एकूण हा जेव्हा अभ्यास करतो आपण, स्टडी करतो, तेव्हा साधारणतः ह्या पुढच्या आठवड्यामध्ये हे BSc नर्सिंगचंसुद्धा रजिस्ट्रेशन हे सुरू होईल असं मला वाटतं. राहिली हे परीक्षा कधी होईल हे, तर मी तुम्हाला मागे म्हटलं की यंदा लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या लोकसभेच्या निवडणुका या प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्याच्या प्रामुख्याने राहणार आहे. कारण ते देशभरात होतात आणि फेज वाईज होतात. म्हणजे एका फेजमध्ये महाराष्ट्र, मग दुसऱ्या फेजमध्ये मध्य प्रदेश, अशा वेगवेगळे राज्य असतात. आपल्याला जेव्हा स्टेटमध्ये कधी होईल ते आपल्याला अजूनही माहीत नाही. आपल्या राज्यात महाराष्ट्रात कधी इलेक्शन्स होतील आणि त्याच्यानुसार ते टप्प्याने आपल्याकडं मतदान होतं. त्याच्यामुळं त्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की जिथे इलेक्शन असतं तेव्हा तिथे सुट्टी द्यावी लागते त्या भागात. आणि त्याच्यामुळं जेव्हा ही CET नियोजन किंवा याचं आयोजन करण्यात येतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात येतो. त्याच्यामुळं सध्या ही टेंटेटिव्ह डेट आहे. पण एवढं नक्की आहे की ही परीक्षा तुमची मे महिन्यामध्ये होईल. आत्ता जी 7 पहिले 9-10 दिली होती मे, आता 7 मे आहे, तर कदाचित याच दिवसांच्या आसपास ही डेट असू शकते आणि त्याची माहितीसुद्धा CET सेलकडून अधिकृतपणे जाहीर केल्या जाईल. पण साहजिकच हे जे 7 तारीख आता सध्या आहे टेंटेटिव्ह डेट, तीसुद्धा होऊ शकते एकदम फायनल, किंवा त्याच्या आजूबाजूच्याच 3-4 दिवस मागे पुढे ही डेट होऊ शकते. अंतिम आपण विश्वास हा CET सेलच्या अधिकृत वेळापत्रकाकडे ठेवायचा असतो, कोणी कितीही माहिती देत असेल तरी. तर त्याच्याबद्दलची माहिती होईलच, मी सुद्धा देईलच. पण आत्ता जे तुमचा प्रश्न होता ते रजिस्ट्रेशन ते आत्ता सुरू होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये, आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा. जे डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला माहिती नसेल तर ते सुद्धा मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. त्याचप्रमाणे अर्ज व्यवस्थित भरायचा आहे, नीट भरायचा आहे. जेव्हा ते सुरू होईल तेव्हा त्याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. फक्त तुम्ही जर राखीव प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्ही आत्ताच कागदपत्र सगळी जुळवाजुळव करून ठेवा, काढून ठेवा. आपली जे इकडे कुठली कागदपत्र नाही आहेत त्याची माहिती घेऊन ठेवा. कारण शिष्यवृत्ती पाहिजे असेल तुम्हाला, जर राखीव प्रवर्गातून प्रवेश पाहिजे असेल तुमच्या, आणि तुम्हाला जर शिष्यवृत्ती हवी असेल तर तुम्हाला तुमच्याकडे कागदपत्र ही सर्व असण्याची गरज आहे. तर ही अशा पद्धतीने BSc नर्सिंग CETची सुद्धा लगेच या येत्या आठवड्यामध्ये रजिस्ट्रेशन सुरू होईल अशी आपण आशा व्यक्त करूया. अंतिम निर्णय CET सेल घेईल, त्यामुळे CET सेलच्या वेबसाईटवरच, त्याच अधिकृत वेबसाईटवर माहिती ठेवूया, विश्वास ठेवूया. त्यांच्यासुद्धा अधिकृत पत्रक आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेल. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून याच्यावर सुद्धा माझं टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कराच, माझी तुम्हाला विनंती असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड माहितीही देता येईल. BSc नर्सिंगसोबत इतरसुद्धा जसं की CETचं आपले MST CET त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. हॉटेल मॅनेजमेंट केटरिंगचंही सुरू झालं आहे. MBA MCA सुरू झालं आहे. बऱ्याचपैकी CET झालं आहे. लॉचं सुरू झालं आहे. BEd CET सुरू झालं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की एकदा CET सेलच्या नवीन वेबसाईटला व्हिजिट करा. कागदपत्र ते परिपत्रक जे आहेत CET सेलचे ते आवर्जून वाचा, त्याची माहिती घ्या आणि त्यानुसार कारवाई करा. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास, काही जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही आवर्जून मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी तुम्हाला योग्य आणि खरी माहिती अधिकृतच्या जवळ जाणारी देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की शेवटी 8-10 वर्षाचा शैक्षणिक वार्तांकन करण्याचा सगळा अनुभव आहे. त्याच्यामुळं हा अनुभव तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला मला आवडणार आहे. त्याच्यामुळं आवर्जून बिनधास्त मला तुम्ही विचारू शकता. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहू. त्यासाठी एकच करायचं आहे, तुम्हाला नसेल चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून माहितीचा खजिना हा तुम्हाला वेळोवेळी हा
मिळणार आहे. भेटत राहू, तोपर्यंत धन्यवाद.